हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी महेश गांधी. तुम्हा सगळ्यांचं साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज अतिशय महत्वाचा आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. कारण मुळात प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावं. मी वयाची 28 वर्ष रेंटवर राहिलेली आहे आणि फायनली आज हा व्लॉग मी माझ्या स्वतःच्या घरातून करतेय. खूप छान फिलिंग आहे, खूप आनंद होतोय. 1.5-2 वर्षांपूर्वी आम्ही या अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट बुक केला होता आणि आज आमच्या घराची वास्तुशांत आहे. तर त्यासाठीचा हा व्लॉग आहे. आतापर्यंत वर्षभर तुम्ही खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. यापुढेही असा सपोर्ट करत राहाल. व्हिडिओज आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. खूप जास्त व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे जी माहिती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि थँक्यू व्हेरी मच. असाच आशीर्वाद राहू दे. नवीन सिरियलसाठी तुम्ही खूप शुभेच्छा दिलात, त्यासाठी सुद्धा खूप थँक्यू. आणि आता हा ब्लॉग पूर्ण बघा. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका भयंकर आनंद होता. आम्ही सगळे इतके खुश होतो कारण इतक्या वर्षांनी घर मिळणं, स्वतःचं घर, हक्काचं छप्पर मिळणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि माझी आई, माझे पप्पा, माझी बहीण या तिघांनी इतकी मेहनत घेतलेली आहे. अरे बाप रे. तिच्या आता जीवात जीव आलाय. तिला म्हटलं आता मी आता जातो माघारी. 1.5 तास झाला आम्ही अडकलोय. मला अंदाज आला कारण ओंकार पण मी म्हटलं सकाळी तर सस्पेन्स म्हणून बोलले नाही. मी आमचा फोन झाला होता. माझी 2 नंबरची मावशी पुण्यात असते, तर तिला काकांनी सांगितलेलं की मी येत नाहीये आणि ते आले त्या दिवशी. त्यामुळे ती सुद्धा खुश होती. आनंद होता सगळा. घरच्या घरी वास्तुशांत केली होती पण पूर्ण परिवार एकत्र आला होता आणि खूप छान वातावरण होतं, खूप छान माहोल होता. अगदी बोटावर मोजता येण्या इतकेच गुरुजी असतात जे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगतात आणि त्यापैकी हे किरण पेंडसे गुरुजी. मी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते तर त्यांनी मला त्याचं महत्त्व सांगितलं. सत्यनारायणाची पूजा करणं का गरजेचं आहे, किंवा होम हवन यज्ञ या गोष्टी घरात करणं का गरजेचं आहे, पाण्याचं महत्त्व काय, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी इतक्या छान समजावून सांगितल्या. त्या आदल्या दिवशी सुद्धा आमच्या घरी जो राक्षोघ्न होम झाला तर त्याचं सुद्धा त्यांनी महत्त्व सांगितलं की तो घरी करणं का गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. आणि ही आमची वास्तू आम्हाला आमच्या गजानन महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यांच्या आशीर्वादानं मिळालेली आहे. त्यामुळे या वास्तूचं नाव सुद्धा गजानन सदन असं आम्ही ठेवलंय.
ही आमची अधिरा, माझ्या मावस बहिणीची मुलगी. ती सुद्धा छान आनंद घेत होती, बागडत होती. खरं सांगू का, घर ना ग्लो करत होतं त्या दिवशी, म्हणजे अक्षरशः नजर लागेल इतकं. आणि मी अतिशय अभिमानाने सांगू शकते की अख्ख्या घराचं इंटेरियर हे क्षितिजाने, माझ्या बहिणीने आणि आईने केलंय. आणि पप्पांची त्यामागे प्रचंड मेहनत आहे. दीदी कशी बिझी आहे कामात, सकाळपासून काम करते. ते त्याच्यामुळे आपल्या शरीराला कशी मदत होते या सगळ्या गोष्टी सांगणं अधिकाराने शक्य होतं. नाहीतर मग आमच्या युवा पिढीला असं वाटतं की गुरुजी म्हणजे फक्त ब्रिटिशाईज आहेत, पारंपरिक आहेत, गोष्टलेल्या विचाराचे आहेत आणि त्यांना नवीन इंग्रजी पण समजत नाही आणि त्यांना सांगता येत नाही. मी खूप छान लेक्चर घेऊ शकतो, फार्मा कंपनीमध्ये सुद्धा मी लेक्चर घेऊ शकतो. आम्ही तुम्हाला सगळ्या कंपोजिशन, पॅरासिटामॉल कसं काम करतं त्याचं मला पहिला तो ठेका त्याला मिळायचा नाही म्हणा. त्यांच्या चेहऱ्यावर आणि कशेडी कवडीच्या घाटात कशेडी कवडीच्या घाटात गाडी हलवलू जाय. पपिका बंधू ड्रायव्हर गाडी घेणार आहे. पपिका बंधू ड्रायव्हर गाडी घेणार आहे. झीप झीप देवल्याची फाडून गाडी आठवणी नाही. झीप झीप देवल्याची फाडून गाडी आठवणी नाही. आता ह्याची तुम्हाला गंमत सांगते. माझं आजोळ येगाव म्हणजे चिपळूणमधलं जे सावर्डे आहे तिथून आतमध्ये येगाव हे गाव आहे, तर ते माझं आजोळ. तर तिथे गणपतीच्या वेळेला जे महिलांचे ग्रुप असतात ना, बचत गट वगैरे, तर तेव्हा त्या बायका घरोघरी जाऊन असे खेळ करायच्या, म्हणजे डान्स करायच्या, टिपऱ्यांचे डान्स असायचे. तर त्या कसं ते सगळं करायच्या हे माझ्या मावशा आणि माझी आई दाखवत होती. सगळी गडबड 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 चालू होती. आईच्या बहिणी म्हणजे माझ्या मावशा, आत्या, आजी सगळे जण आले होते. खूप भारी वाटलं आणि सगळे खुश होते, कारण सगळ्यांची खरं तर घरं होती आणि आईचं म्हणजे आमचं घर नव्हतं खरं तर इतकी वर्ष, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला होता. सगळेच खुश होते, रादर आहेत. आता सगळे गेलेत, पुन्हा येणार आहेत. आणि आईला विचारूया, थांबा. आई, पप्पा, कसं वाटतंय तुम्हाला? फायनली आमचं घर झालेलं आहे आणि या आमच्या लक्ष्मीने आमचं घर आम्हाला मिळवून दिलेलं आहे. खूप छान वाटतं, एकदम मस्त. आणि घराचा ब्लॉग मी करेनच. इंटेरियर आई आणि क्षितूने दोघींनीच केलेला आहे, कारण मला खरंच शक्य नव्हतं मुंबई चिपळूण करणं. सो सगळं त्यांनी केलंय. पोजेस काय देते. माझ्या आईचा मार्चमध्ये 50वा वाढदिवस झाला आणि मावशीचा 60वा वाढदिवस झाला. ही माझी सगळ्यात मोठी मावशी जी रत्नागिरीला राहते. तर असे सगळे भेटलो नव्हतो ना, त्यामुळे या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्ही केक कट केला आणि घर घेतलं, तर त्यासाठी सुद्धा आम्ही केक कट केला. आणि कसलं भारी वाटतं जेव्हा आपली पूर्ण फॅमिली एकत्र असते, सगळे मज्जा करत असतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान आनंद असतो. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की भेटत राहा, वेळ देत राहा एकमेकांना आणि कुठल्याही नात्यासाठी एफर्ट्स घेत राहा ऑलवेज. खूप 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 थँक्यू. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिलात. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.